हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयेश आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ओडेसा बंदर युक्रेन. तर याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्याच्या विषयाकडे. तर युक्रेनमध्ये असलेले ओडेसा बंदर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ते सध्या चर्चेत आहे. तर पाहूया ओडेसा कुठे आहे. तर युक्रेनच्या दक्षिणेला काळ्या समुद्राच्या म्हणजे ब्लॅक सी किनाऱ्यावर आहे. हे युक्रेनमधील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे बंदर आहे. ओडेसा हे शहरही युक्रेनचे तिसरे सर्वात मोठे शहर आहे. तर या बंदराचे महत्त्व काय आहे ते पाहूया. तर व्यापाराचा दरवाजा, युक्रेनच्या 70% पेक्षा जास्त समुद्री व्यापार याच बंदरातून होते. धान्य निर्यात, तर युक्रेनला जगाची धान्याची टोपली म्हणतात. गहू, मका, सूर्यफूल तेल जगभर येथूनच जाते. आर्थिक केंद्र, तर युक्रेनच्या GDP मध्ये या बंदराचा मोठा वाटा आहे. ऐतिहासिक, 1794 मध्ये रशियन राणी कॅथरीनने हे बंदर वसवले. सध्याची स्थिती काय आहे 2022 ते 26 या दरम्यान. तर रशिया युक्रेन युद्धामुळे ओडेसा बंदर चर्चेत आहे. फेब्रुवारी 2022 युद्ध सुरू झाल्यावर रशियाने काळा समुद्र अडवला. जुलै 2022 मध्ये धान्य करार ग्रेन डील झाला. UN आणि तुर्कीच्या मदतीने ओडेसामधून धान्य निर्यात पुन्हा सुरू झाली. जुलै 2023 रशिया करारातून बाहेर पडला. त्यानंतर हल्ले वाढले. 2024 ते 26 युक्रेनने स्वतःचा समुद्री मार्ग बनवला आणि बंदर अंशतः सुरू ठेवले. तर या बंदराची वैशिष्ट्ये काय आहेत. तर ओडेसा बंदराची वैशिष्ट्ये, 3 मुख्य बंदरे आहेत. ओडेसा, चोर्नोमोर्स्क आणि तिसरं आहे पिव्हडेनी. हे 3 बंदर आहेत. तिन्ही एकत्र ग्रेटर ओडेसा म्हणतात. खोली, खोली मोठी जहाजे येऊ शकतात. रेल्वे आणि रस्ता जोडणी कशी आहे. तर युक्रेनच्या आतील भागाशी चांगले कनेक्ट आहे. तसेच भारतासाठी का महत्त्वाचे आहे. तर भारत युक्रेनमधून सूर्यफूल तेल, गहू, मका आयात करतो. ओडेसा बंदर बंद झाले की या वस्तूंच्या किमती वाढतात. त्यामुळे भारत नेहमीच धान्य करार सुरू राहावा यासाठी प्रयत्न करतो. महत्त्वाची गोष्ट, ओडेसा फक्त बंदर नाही तर युक्रेनच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. युद्धातही हे बंदर सुरू ठेवण्यासाठी जगभर प्रयत्न चालू आहेत. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.